नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। नमो शेतकरी योजना PM किसान योजनेचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही। तर मग एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांसाठी 5,000 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। निवडणुकीनंतर आपल्या सरकारने कामाची सुरुवात केली आहे। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा या पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आपण करणार आहोत। मला याची कल्पना आहे की ज्यावेळी लोक भरभरून देतात त्यावेळी अपेक्षा देखील तशाच असतात आणि त्या अपेक्षेच्या अनुरूप काम हे आपल्याला करावं लागेल। पण मला विश्वास आहे की देशामध्ये मोदीजींचं सरकार हे आपल्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारला मिळालेला भक्कम पाठिंबा त्याने आपला आत्मविश्वास वाढलेला आहे। त्यामुळे मी आपल्याला आज एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की हे सरकार ज्यावेळेस 5 वर्ष पूर्ण करेल त्यावेळी महाराष्ट्राचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालेलं हे आपल्याला पाहायला मिळेल। महाराष्ट्र हा देशातलं उत्तम राज्य आहेच, पण महाराष्ट्रातल्या दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणून त्याच दृष्टीनं आज आपण मोठ्या प्रमाणात काम चालू केलं आहे। आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला 100 दिवसाचा कार्यक्रम केला, आता 150 दिवसाचा कार्यक्रम सरकारचा चाललेला आहे। हे कार्यक्रम म्हणजे केवळ कागदावरचे कार्यक्रम नाही आहे, तर सरकारला संस्थात्मक बळकटी देण्याचा प्रयत्न आपण करतोय। सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन असं बिल्टअप करायचा प्रयत्न आपण करतोय की जे ऑटो पायलट मोडवर चाललं पाहिजे। आज आपण पाहतो की एखादा अधिकारी चांगलं काम करतो, एखादा अधिकारी वाईट काम करतो, एखाद्या जिल्ह्यात चांगलं काम होतं, एखाद्या जिल्ह्यात खराब काम होतं। असं न होता एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला ही मशिनरी बिल्ड करायची आहे की ज्यातनं सरकारच्या योजना युनिफॉर्मली सगळ्या भागांमध्ये योग्य प्रकारे पोचल्या पाहिजेत, त्या पारदर्शी पद्धतीनं सामान्य माणसापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि याच दृष्टीनं आपण हे सगळं काम सुरू केलेलं आहे। आणि मी हे देखील आपल्याला सांगू इच्छितो की आता आपण लॉंग टर्मचा विचार करतो, म्हणजे तात्कालिक जे विषय आहेत त्याच्यावर तर काम चाललेलंच आहे, पण एक लॉंग टर्म विजन हे आता आपण या ठिकाणी मांडलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आज शेती क्षेत्रामध्ये मागच्या काळामध्ये विशेषतः विदर्भामध्ये आपण मोदीजींच्या सरकारकडनं बळीराजा योजना या ठिकाणी आणली आणि या बळीराजा योजनेमुळे जवळपास 20 वर्ष विदर्भातले जे 89 प्रकल्प अर्धवट होते किंवा नुसती घोषणा झाली होती, सुरू झाले नव्हते, असे 89 सिंचनाचे प्रकल्प आपण जवळपास पूर्ण केले किंवा पूर्णत्वास आणले। पुढच्या 4-6 महिन्यात ते पूर्ण होतील। यासोबत मोठे प्रकल्प आपले गोसीखुर्द सारखा प्रकल्प असेल किंवा इतर मोठे प्रकल्प असतील, याचंही काम अत्यंत वेगाने आपण केलं। आपण जर बघितलं असेल तर जवळपास केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण 30 ते 40 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी केली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी या आपल्याकडे उभ्या राहिल्या पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न केला। खरं म्हणजे मध्यंतरी 2.5 वर्ष जर हे सरकार या ठिकाणी दुसरं महाविकास आघाडीचं स्थगिती सरकार नसतं तर यातले अनेक प्रोजेक्ट हे आपले पूर्ण झाले असते। प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प संपूर्ण विदर्भाचं चित्र बदलणारा प्रकल्प आहे। विदर्भातल्या दुष्काळी भागामध्ये 10 लाख एकर जमीन ही इरिगेशन खाली ओलिताखाली आणण्याचं काम हा नळगंगा वैनगंगा प्रकल्प या ठिकाणी करणार आहे। आणि मी आपल्याला सांगतो, मी पूर्वी या प्रकल्पाबद्दल बोलायचो तर लोक म्हणायचे की हे कागदावर होऊ शकत नाही, पण आज आपण या स्टेजला आलो की त्याचं संपूर्ण आराखडा अंतिम टप्प्यामध्ये आपण आणलेला आहे। डीपीआर आपण तयार करतो आहोत आणि हा डीपीआर
यावर्षीच आपण तयार करू. संभवतः या वर्षीच्या शेवटी आपण याचं टेंडर काढू आणि पुढच्या वर्षी याचं काम आपण सुरू करू. आणि त्यानंतर विदर्भातले 7 जिल्हे, ज्याच्यामध्ये आपल्या अमरावती विभागातले 5 जिल्हे आहेत आणि इकडचे आपले नागपूर विभागातला वर्धा जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये एक मोठं त्या ठिकाणी नेटवर्क उभं होणार आहे आणि आपल्या संपूर्ण विदर्भातला दुष्काळ हा 100% भूतकाळ होणार आहे. अशा प्रकारची अवस्था आपण विदर्भामध्ये तयार करणार आहोत. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना, जी योजना पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भाला लागू केली होती, आता दुसऱ्या टप्पा त्याचा आलेला आहे. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा 5,000 कोटी रुपयाची आपण गुंतवणूक या योजनेमध्ये करतो आणि आता या योजनेमध्ये संपूर्ण विदर्भ आपण समाविष्ट केलेला आहे. विदर्भातल्या 11ही जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आपण चालवणार आहोत आणि त्यातली जी निवडलेली गावं आहेत, या गावांमध्ये एंड टू एंड अशा प्रकारचं सर्व प्रकारचे जे काही आपले इंटरव्हेन्शन्स आहेत, मग त्याकरता आपल्याला ड्रिप इरिगेशनची योजना असेल, शेततळ्याची योजना असेल, विहिरीची असेल, त्याच्यावर यांत्रिकीकरणाची योजना असेल किंवा मार्केट लिंकेजची योजना असेल, सगळ्या गोष्टी एका गावात गेल्यानंतर त्या गावामध्ये लाभार्थ्यांचा इष्टांक नाहीये. त्या गावात जेवढ्या लोकांना लाभ हवाय त्या प्रत्येकाला लाभ देणारी ही योजना आहे. वर्ल्ड बँकेच्या साहाय्याने ही योजना आपण केलेली आहे. कारण शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवल्याशिवाय शेती फायद्याची होणार नाही, हे अनेक वर्ष आपण ऐकतोय. पण ते गुंतवणूक वाढवण्याचं काम होत नाहीये, ते वाढवण्याचा निर्णय आपण घेतलाय. एकीकडे ही योजना आपण केली आहे आणि दुसरीकडे मगाशी रणधीर भाऊ सांगत होते त्या पद्धतीनं जवळपास दरवर्षी 5,000 कोटी रुपये अतिरिक्त गुंतवणूक ही शेती क्षेत्रामध्ये करायचा निर्णय आपण घेतलाय. 25,000 कोटी रुपये हे गुंतवणुकीच्या माध्यमातून. आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की शेतीच्या क्षेत्रात दुष्काळ आला तर मदत कर, अतिवृष्टी झाली तर मदत कर, दुबार पेरणी आली तर मदत कर. या मदतीने म्हणजे ही आवश्यकच आहे, पण या मदतीने शेतकऱ्याची तात्कालिक काहीतरी व्यवस्था होते, पण शेतकऱ्यांचं भाग्य बदलू शकत नाही. भाग्य बदलायचं असेल तर शेती क्षेत्र हे गुंतवणुकीचं क्षेत्र झालं पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण सुरू केलेली आहे आणि मला विश्वास आहे की यातनं एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल.